मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा फायदा नेमका कसा होणार? अनेक वर्षाच्या लढ्यानंतर अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं. तत्कालीन शिवसेना आणि भाजप सरकारने शिक्षणात आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण हे मराठा समाजाला दिलं होता. तसा कायदा त्यांनी तयार केला होता, परंतु तो कायदा कोर्टात टिकला नाही. कालांतराने पुन्हा एकदा हा विषय आता जोर धरू लागलेला आहे. जालन्यातील अंतरवली सराटे येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली आणि हा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोर धरू लागला. मराठा आरक्षण. आता सध्याचे युती सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं जाहीर केलेलं आहे. परंतु हेच आरक्षण मागच्या वेळीप्रमाणेच म्हणजे 16% मध्ये मिळालं तर मराठा समाजाला नेमका कशा प्रकारे फायदा होणार हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी विनायक. आपण पाहत आहात तिचा जागर. शिक्षणात मराठा समाजाला आरक्षणाचा मोठा फायदा होणार आहे. मराठा समाजामध्ये उच्च शिक्षितांचं प्रमाण हे कमी असल्याचं मागासवर्ग आयोगानं म्हटलं होतं. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील होतकरू विद्यार्थी मागे राहत होते. त्यांना आता शिक्षण संस्थांमध्ये राखीव जागा दिल्या जातील. मराठा समाजातील केवळ 4.5% उच्च शिक्षित, 35.31 हे प्राथमिक शिक्षण घेतलेले, तर 13.42% लोक निरक्षर आहेत. पण आता मराठा विद्यार्थ्यांना हक्काच्या 16% जागा राखीव असतील. म्हणजेच अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 16% जागा ह्या राखीव असतील. शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व कमी असल्याचाही उल्लेख राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात त्यावेळी केला होता. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आता 16% जागा राखीव असतील. पण या ठिकाणी एक फरक म्हणजे मराठा समाजाला फक्त राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्येच आरक्षण असेल. MPSCच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असतील. पण हा कायदा राज्य विधिमंडळाचा असल्यामुळे UPSC स्तर आणि केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण आयोगाने लक्षात आणून दिलं होतं. मराठा समाजाचं नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व वाढल्यास स्वाभाविकपणे सामाजिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला राखीव पद असतील, त्याचाच फायदा होऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व वाढेल. असा फायदा जर का 16% आरक्षणामध्ये मराठा समाजाला मिळालं तर हा फायदा समाजाला होऊ शकतो. काय वाटतं आपल्याला? मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही? कमेंट करून नक्की कळवा. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.